फ्रेंड्स, तर आज बनवते उपवासाचे आप्पे. तर त्यासाठी 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ना 1-6 तासासाठी भिजत ठेवलं. साबुदाणा छान असा भिजला होता 4-5 तासामध्ये. त्यानंतर 2 उकडलेले बटाटे साल काढून घेतले आणि असं बारीक करून घेतले. त्यानंतर ना भिजलेला साबुदाणा घालायचा आणि 2-3 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या. त्याचा ठेचा तयार करून घेतला होता. तर हिरव्या मिरचीचा ठेचा, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालून ना चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता हे मिक्स करून झाल्यानंतर छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर ना छोटे छोटे असे ना मीडियम साईजचे बॉल्स तयार करून घ्यायचे. आता बॉल्स तयार झाले तर आता ह्याला भाजून घेऊया. तर गॅसवर आप्पे पॅन ठेवले, त्याच्यामध्ये ना छान गरम झालं की त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल घालून झाल्यानंतर ही बॉल्स ठेवून द्यायचे आणि मीडियम गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता वरून थोडंसं तेल सोडायचं म्हणजे ना आप्पे छान असे क्रिस्पी बनतात. त्यानंतर वरून थोडंसं दाबून घेतलं आणि प्लेट झाकून 10 मिनटं बारीक गॅसवर भाजून घेतले. 10 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आप्पे व्यवस्थित निघले जातात, म्हणजे छान असे भाजलेत आणि खालून कणा क्रिस्पी पण झालेत आणि कलर पण छान आलेला आहे. आता ह्याला पलटी मारून घ्यायचं, अजून ह्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आणि मस्त अशी आपली उपवास तयार आहेत. तुम्ही ह्याला उपवासाची चटणीसोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. बाय.